तर निकाल लागल्यावर सर्व चित्र स्पष्ट होईल असं बच्चू कडूंनी म्हटलंय। एक्झिट पोलच्या अंदाजावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया समोर आली आहे। अमरावतीत ताकद असल्यानंच उमेदवार उभा केला असंही बच्चू कडूंनी म्हटलंय। आपल्यासोबत जोडलेले बच्चू कडू सर, कसं बघतात एक्झिट पोल समोर आलेला आहे लोकसभेचा? एकंदरीत मोदी ते देशामध्ये जास्त दाखवतात, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी कमी जागा दाखवते। आतापर्यंत गेल्या 10 वर्षाचा जर अनुभव पाहिला तर एक्झिट पोल काही कुठं खरं ठरलेलं दिसत नाही, खूप तफावत असतं। त्याच्यानं हे अंदाजित आलेले जे काही आकडे आहे हे फार चुकीचे पण असतात। 4 दिवसानंतर तुम्ही निकाल लागेल तेव्हा सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल। जसं तुम्ही म्हणालात, मात्र अमरावतीची जागा बघितली तर आपण कुठेतरी पिछाडीवरती आहे असं दाखवतात। नवनीत राणा आघाडीवर देखील असे। मी तुम्हाला पहिलेच म्हटलं का तुमचे एक्झिट पोल म्हणजे अतिशय बोगस, म्हणजे त्याला काही आधारच नाही, तर त्याला काही अर्थ नाही ना। अंदाज काय तुमचा? अंदाजचा संबंधच नाही आहे। असेल या देशामध्ये काय नाही, ब्रह्मदेव नाही आहे, राजकारणात अभ्यास तुम्हाला देखील ज्योतिष नाही आहे। मी अंदाज सांगणार एवढं काही मी अभ्यासही केला नाही आहे। अंदाज ज्याला विचारा, ज्यानं अभ्यास केला असेल त्याला। आमचा सामाजिक अनुभव आहे। अमरावतीमध्ये खास करून काम झालंय का? नवनीत राणांनी काम केलं का? त्यांनी देखील सांगितलं की येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे हे मोदी बरोबर 15 दिवसामध्ये दिसणार आहेत। आता त्यांचंच खोटं काय आहे माहीत नाही। त्यांच्या तर नवनीत राणा भाजपामध्ये आहे आणि त्यांचे पती महादेव हे त्यांची स्वतःची संघटना आहे। त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलायला अर्थ तरी काय? कामासाठी ज्या ज्या ठिकाणी कामं झाली नाही अशा ठिकाणी प्रहारचे उमेदवार उभे राहिले, मात्र अमरावतीच फक्त राहिलंय एकाच ठिकाणी राहायचं कारण जिथं आमची ताकद आहे, आमचे 2 आमदार आहेत तिथे, म्हणून केलं। इथं साधी गोष्ट आहे ना। काय गणित आहे तिकडे? तिकडे काय गणित? आम्ही निवडून येणार। त्यामुळे अर्थर्व सह गणेश स्वरा, टीव्ही 9 मराठी, ठाणे।